नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. आज आपण कस्टमर रिलेशनशिप या विषयावर बोलणार आहोत. या विषयावर आपण अगोदर सुद्धा चर्चा केलेली आहे. ती चर्चा बरीचशी बिझनेस मॉडेल कॅनव्हसच्या हिशोबाने होतो. आज थोडंसं आपण कस्टमर रिलेशनशिप कसे बिल्ड करायचे त्याच्यावर जास्त फोकस देणार आहोत, तर त्याच्यावर जास्त भर देणार आहोत. राईट. तत्पूर्वी मंडे म्युझिक्स बद्दल जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे व त्यांना हे कन्सेप्ट अधिक चांगल्या प्रकारे उपयोगात आणता यावे म्हणून मंडे म्युझिक्स हा छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण कस्टमर जर्नी मॅप, कस्टमर एम्पथी मॅप, व्हॅल्यू प्रपोजिशन, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, सेल्स प्रोसेस अशा विविध विषयांवरती डिस्कशन्स केलेले आहेत. आणि आज आपण कस्टमर रिलेशनशिप पुन्हा एकदा रिव्हिजिट करतोय. अगोदरच्या एपिसोडची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन. जर तुम्हाला ती बघायची असेल तुम्ही ती पाहू शकता. राईट. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द टॉपिक. सो आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. कस्टमर रिलेशनशिप काय आहे, कस्टमर रिलेशनशिप नक्की कुठून स्टार्ट होते, ते महत्वाचं आहे. बेनिफिट्स काय आहेत आणि एक चांगलं कस्टमर रिलेशनशिप आपण कशा प्रकारे बिल्ड करू शकतो हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. राईट. सो कस्टमर रिलेशनशिप refers to the methods. प्लीज अंडरस्टँड. आणि कस्टमर रिलेशनशिप हा मोठा टर्म आहे. त्याच्या अंडर आपण जे काही कस्टमर सर्व्हिस जी आहे ती कस्टमर रिलेशनशिपचा एक भाग आहे. कस्टमर रिलेशनशिप प्रामुख्याने मेथड्स विषयी बोलतो, म्हणजे आपण कस्टमरला कशा प्रकारे एंगेज करतो, कुठल्या पद्धती वापरतो, त्या मेथड्स वरती कस्टमर रिलेशनशिपचा भर आहे. आता हे कशासाठी, तर कस्टमरला काही सर्व्हिस देताना कधी कधी काही अडी अडचणी येतात, काही शॉर्टकमिंग असतात, काही कधी आपण कमी पडतो, कधी कस्टमरला आपण नीट व्यवस्थित समजून घेत नाही, कधी कस्टमरला नीट सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टींवरती मात करता यावी आणि त्याला प्रभावीरित्या हाताळता यावं म्हणून कस्टमर रिलेशनशिप हे एक महत्वाचं साधन किंवा एक महत्वाचं टूल आहे आपल्याकडे. राईट. आणि जेवढे चांगले रिलेशनशिप आपण कस्टमर बरोबर डेव्हलप करतो तेवढी आपली अ, चांगला व्यवसाय होतो आणि चांगली रिलेशनशिप स्ट्रॉंग तर होतेच. राईट. पण व्यवसायाच्या वाढीस कस्टमर रिलेशनशिप खूप महत्वाचं आहे. दुसऱ्या पद्धतीने जर विचार केला, अजून एक डेफिनेशन जो आहे, इट सेज दॅट इट इज द एफर्ट दॅट द कंपनी मेक्स टू कनेक्ट विथ द कस्टमर्स. हा एफर्ट आपण घ्यायचा आहे, कस्टमरने नाही घ्यायचा, कारण त्याच्याकडे विविध पर्याय उपलब्ध असतात. राईट. पण जेवढे चांगले रिलेशनशिप तेवढा चांगला व्यवसाय, आपण ते बेनिफिट्स मध्ये बघूच. राईट. पण टू इम्पॉर्टंट थिंग्स टू अंडरस्टँड इज कस्टमर रिलेशनशिप इज अ मेथड. कस्टमर सर्व्हिस इज अ पार्ट ऑफ कस्टमर रिलेशनशिप. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ही कस्टमर रिलेशनशिपची पुढची पायरी आहे. म्हणजे एकदा आपण रिलेशनशिप एस्टॅब्लिश केल्यानंतर ते कसे मॅनेज करायचे त्याच्याविषयी सुद्धा आपण नंतर बोलू. पण आज आपण प्रामुख्याने कस्टमर रिलेशनशिप वरती फोकस करणार आहोत. कसे आपण कस्टमर बरोबर मिनिंगफुल कनेक्शन, इमोशनल कनेक्शन कस्टमर बरोबर असणं का महत्वाचं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. राईट. सो लेट्स गेट. आणि कस्टमर रिलेशनशिपची स्टार्ट किंवा त्याची जी पायरबणी केली जाते, राईट, द फाउंडेशन दॅट इज लेड इज थ्रू कस्टमर एक्सपेक्टेशन्स. कारण कुठलाच कस्टमर एक्सपेक्टेशन विना आपल्याकडे येत नाही. तो आपल्याकडे एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घ्यायला येतो, त्याच्या मनात काहीतरी इच्छा आकांक्षा असतात, त्याच्या मनात काहीतरी विचार चाललेला असतो, त्याला काहीतरी नेमकं हवं असतं आणि ते हवं आहे ते आपण त्याला पुरवू शकू या अपेक्षेने तो आपल्याकडे येतो. सो कस्टमर हॅज हिज ओन सेट ऑफ एक्सपेक्टेशन्स आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे. कारण if you go back to the definition of customer relationship, how do I engage with the customer and build more meaningful connections with the customers? How do I build his trust? Right. ते जर आपल्याला समजून मजबूत करायचं असेल तर आपल्याला कस्टमरचे एक्सपेक्टेशन समजून घेणं गरजेचं आहे. आणि आजचा कस्टमर वेगळा आहे. म्हणजे आपण जर 1950, 1960 किंवा फार तर 1970-80 पर्यंत जरी आलात तरी फारसं असं कस्टमायझेशन नावाची गोष्ट नव्हती. बऱ्याच वेळेला लोक सरसकट जे सगळे करतायत तसंच करायचा प्रयत्न करायचे. पण हल्ली जर तुम्ही बघितलं
मागच्या एक 20-30 वर्षात कस्टमर कॉन्शियस होत चाललाय. त्याच्या आवडीनिवडींबद्दल, त्याला काय हवंय, काय नकोय, कशा प्रकारे हवंय, कशा प्रकारे नकोय, या गोष्टींबद्दल तो बराचसा सजग झालेला आहे. आणि म्हणून कस्टमर रिलेशनशिप मॅटर्स इवन मोर टुडे. तर हे एक्सपेक्टेशन समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण कस्टमर बरोबर रिलेशनशिप बिल्ड करणार आहोत. आता रिलेशनशिप बिल्ड करायचे त्याचे फायदे काय आहेत? जसं मी अगोदर सांगितलं, कस्टमर रिटेन्शन. जेवढे चांगले रिलेशन्स आहेत आणि तुम्ही आपला प्रत्येक कस्टमर जो तुमच्याकडे आहे, मागची 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष किंवा कितीही वर्ष, तर तुमचे बिझनेस सुरुवात केल्यापासून जे कस्टमर्स तुमच्याकडे आहेत ते का आहेत, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. किंवा त्या कस्टमरला कॉल करून विचारा, बाबा तुला माझ्याबद्दल असं काय वाटतं, की तू माझ्याकडूनच का सर्व्हिस घेतो, राईट? अँड यू विल गेट द रिझन्स. आणि त्याच्यातलं एक महत्वाचं असेल की तुम्ही रिलेशनशिप खूप छान मेंटेन करता, आम्हाला जे काही पाहिजे ते समजता, तुमची आणि आमची ट्युनिंग खूप छान आहे. या गोष्टी तुम्हाला सहज सहज अगदी ऐकायला येतील. आणि त्याच्यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इम्प्रूव्ह कस्टमर लॉयल्टी. कस्टमर लॉयल्टी वाढते. कस्टमर नॉर्मली आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन देतात. नवीन कस्टमरची कॉस्ट ही एक्झिस्टिंग कस्टमर पेक्षा 10 पटीने जास्त असते. तो विचार करा. तेच जर आपण एक्झिस्टिंग कस्टमर टिकून ठेवले, त्यांच्या जोडीला त्यांच्या वेळ प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी जर आपण उभे राहिलो, देन द कस्टमर इज मोर लॉयल टू अस. कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढतं ऑब्व्हियसली. त्यांचा फीडबॅक चांगला येत राहतो आपल्याला. आजकाल बरीचशी लोक गुगल रिव्ह्यूज वगैरे इतर माध्यमांचा वापर करत असतात. पण त्या वापरापेक्षाही महत्वाचं ना, गुगलवर रिव्ह्यूज आहेत, चांगली गोष्ट आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे की कस्टमर्स स्वतःहून, आपण न विचारता, आपल्याबद्दल काय बोलतो आणि आपण त्याला तसं सर्व्हिस किंवा तशी प्रोडक्ट किंवा तसं क्वालिटी दिलेली आहे का. जी जर दिलेली असेल तर त्याचा फीडबॅक नेहमीच चांगला असणार. आणि जेव्हा तो स्वतःहून बोलतो, कुठे पोस्ट न करता चार चौघांना स्वतःहून आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून सांगतो, दॅट इज द बेस्ट फीडबॅक यू कॅन एव्हर गेट ॲज अ कस्टमर. महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जेवढं बॉन्डिंग चांगलं होतं, कस्टमर बरोबरचे रिलेशनशिप जेवढ्या चांगल्या होतात, तेवढं आपण चांगल्या प्रकारे कस्टमरला अंडरस्टँड करू शकतो. आज घडीला नेटफ्लिक्स पासून ते बँक्स पासून ते फ्लिपकार्ट, अमेझॉन पर्यंत सगळेजण त्यांच्या कस्टमरला समजण्यामागे लागलेले आहेत. असा एकही कुठलाही व्यवसाय दिसणार नाही जिथे वेर दे आर नॉट ट्राइंग टू अंडरस्टँड और फोकस ऑन द कस्टमर. आणि आपल्याला बेटर अंडरस्टँडिंग जर हवी असेल कस्टमरची, तर ऑब्विसली रिलेशनशिप स्ट्रॉंग पाहिजे. आणि या सगळ्यांचा अर्थ सेल्स आपले वाढणार आहेत. महत्वाचं आहे ते. फक्त रिलेशन असून कामाचे नाहीत, ते रिलेशन उपयोगी सुद्धा पडले पाहिजेत. त्याच्यात आपली वाढ झाली पाहिजे. कस्टमरचे जे काही प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस आहेत ते सॉल्व्ह झालेले पाहिजेत, राईट? आणि लक्षात घ्या, जिथे आपली वाढ म्हणजे ऍज अ कस्टमर आपली वाढ किंवा आपले प्रॉब्लेम आणि चॅलेंजेस सॉल्व्ह होत नाही, तिथे आपण थांबत नाही, राईट? आणि जिथे होतोय तिथून आपण तो प्लॅटफॉर्म किंवा तो प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस पुन्हा पुन्हा वापरत जातो आपण. किंवा त्या कंपनीकडून जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस घेतो ते तरी वाढवत जातो, राईट? सो इट इन्क्रीजेस, हेल्प्स यू टू ग्रो सेल. आता हे सगळं करायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो आहे, चांगल्या कस्टमर रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी, चांगली कस्टमर रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला एक खूप खूप महत्वाची गोष्ट लागते. दॅट इज युअर डेटा अबाउट द कस्टमर्स. माझे कस्टमर्स कोण आहेत, ते कशा प्रकारची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ऑर्डर करतायत, त्यांना कशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत, त्यांना कशा प्रकारचं रेझोल्युशन हवं आहे, त्यांना कशा प्रकारचं कस्टमायझेशन हवं आहे, हे आपण सहसा कॅप्चर करत नाही. आणि ऍपलचं इकोसिस्टम समजून घ्या. मी आपण बोलू इकोसिस्टमवर, पण ऍपलचं इकोसिस्टम स्टडी करा. ऍपलचे सगळे प्रोडक्ट स्टार्ट पासून ना, जो पहिला प्रोडक्ट आणि आज जो ऍपलचा लेटेस्ट प्रोडक्ट आहे, तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक डेफिनेटिव्ह असा विचार आहे. तो कसा आला ऍपलला विचार? तर ऍपलने कस्टमरचा डेटा स्टडी केला, त्यांच्याबरोबर ते रिलेशनशिप एस्टॅब्लिश केले, आणि म्हणूनच ऍपलचा कस्टमर
ऍपलचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस वापरतो. आणि मी असं नेहमी बोलतो की ऍपलचं तुम्हाला एकही प्रोडक्ट, कस्टमर नॉर्मली एकच प्रोडक्ट वापरतोय ऍपलचा असं सहसा खूप कमी दिसेल. जो व्यक्ती ऍपल वापरतोय म्हणजे त्यांचा लॅपटॉप, फोन किंवा टॅब वगैरे काही, तुम्हाला कमीत कमी दोन ऍपलचे प्रोडक्ट्स त्या व्यक्तीकडे, म्हणजे 70 to 80% ऑफ द पीपल यूज ऍटलिस्ट टू ऍपल प्रोडक्ट्स इन वन वे ऑर अनदर. हे सगळं ऍपल का करू शकलेलं आहे? कारण कस्टमर रिलेशनशिप. अमेझॉन प्राईम का लॉन्च करण्यात आला? कस्टमर रिलेशनशिप. फ्लिपकार्टचा पॉइंट्स कॉइन्स, फ्लिपकार्ट कॉइन्स आहेत मला वाटतं, अगेन कस्टमर रिलेशनशिप. टाटा न्यू, कस्टमर रिलेशनशिप. या सगळ्या गोष्टी ही लोक का करत आहेत? त्यांच्याकडे डेटा आहे. त्यांना माहिती आहे की आपला कस्टमर कुठे कुठे जातो, काय काय करतोय, कशा प्रकारे करतोय. राईट. आपण छोटे व्यावसायिकांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ते कधीच डेटा कॅप्चर करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मग तो प्रोडक्ट विषयी असू दे, तुमच्या रॉ मटेरियल विषयी असू दे, तुमच्या ऑपरेशनल एक्सपेन्सेस विषयी असू दे, कशाही विषयी असू दे, आपण डेटा विषयी सुद्धा बोललेलो आहोत. डेटा का महत्वाचा आहे? राईट. सो प्लीज लर्न टू कॅप्चर युअर डेटा. नेम ऑफ द कस्टमर, प्रोडक्ट अँड सर्व्हिस रिक्वायर्ड, कस्टमायझेशन रिक्वायर्ड, फर्दर चॅलेंजेस एक्सपिरियन्स किंवा अजून काही क्वेरी, तुमच्याकडे तुमच्या कस्टमरचा डेटा पाहिजे. आणि खूप मोठं सॉफ्टवेअर पाहिजे असं नाही आहे. जस्ट ओपन अ सिम्पल एक्सेल शीट अँड डू कोडिंग. कोडेड हे करू शकतात तुम्ही, टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला अधिक प्रभावीरित्या तुम्ही तो डेटा स्टडी करू शकता. राईट. अँड देन यू कॅन हॅव वन कॉलम वेअर यू कॅन कॅप्चर क्वालिटेटिव्ह डिटेल्स. सो डेटा महत्वाचा आहे कस्टमर रिलेशनशिप बांधण्यासाठी. का महत्वाचं आहे? कारण मग तुम्ही तुमच्या कस्टमरला त्याच्यानुसार, त्याच्या आवडीनुसार, त्याच्या रिक्वायरमेंट्स नुसार तुम्ही त्याला तशी सर्व्हिस देऊ शकता. राईट. अगेन इट गोज बॅक टू रिटेन्शन, लॉयल्टी, सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. तर आता आपण जाऊया कस्टमर रिलेशनशिप कडे. डेटा बिल्ड करण्यासाठी या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत ते सुद्धा मी सांगेन. राईट. सो दीज आर सम ऑफ द थिंग्स that are there to know or how to build customer relationships. पहिली महत्वाची गोष्ट केवायसी, नो युअर कस्टमर. आपण हल्ली ते बँकांचं खूप चाललेलं असतं. बँक दर 5-10 वर्षांनी केवायसी करतात. अर्थात त्यांचा केवायसी फक्त डॉक्युमेंटेशन घेण्यापुरतच असतं बऱ्याच वेळेला. पण त्याच्या पलीकडे जाऊन काय? हाऊ मच डू यू रिअली नो युअर कस्टमर? की या घडीला माझ्या कस्टमरला या प्रोडक्टची किंवा या सर्व्हिसची गरज असणार आहे. दिवाळीचा अ, उत्सव साजरा होतोय किंवा आता नुकताच गुढीपाडवा गेला, आज ईद आहे. अशा वेगवेगळ्या सणासुदीला माझा कस्टमर कुठल्या प्रकारची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेण्याची शक्यता आहे किंवा कुठे जाऊन बायिंग करण्याची शक्यता आहे, मला कल्पना आहे का? राईट. सो नो युअर कस्टमर्स डीपली. आता हे डीपली कसं करायचं? त्यांचा डेटा जर आपल्याकडे असेल तर आपल्याला बऱ्याच अंशी त्यांची माहिती मिळते. पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक पर्सनल कनेक्ट त्यांच्याबरोबर एस्टॅब्लिश करता येईल का? त्यांचे आवड निवड किंवा त्यांचे जे काही गरजा आहेत, त्यांचे जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत, ते आपण समजून घेऊ शकतो का? माझा आवडता उदाहरण आहे अमेझॉनचा. जो त्यांच्याकडून एक बाई प्रोडक्ट्स घ्यायची अमेझॉन वरून, ती प्रोडक्ट्सची कॅटेगरी स्टडी करून, आणि बिकॉज शी वॉज अ लॉयल कस्टमर, लॉंग टाइम कस्टमर, अमेझॉन सेंड हर अ गिफ्ट हॅम्पर, अ बेबी गिफ्ट हॅम्पर. कारण त्यांनी ती जी काही प्रोडक्ट्स आणि गोष्टी ऑर्डर करत होते, त्यांनी त्याच्यावरून अंदाजा बांधला दॅट शी इज एक्सपेक्टिंग अँड द ड्यू डेट पॉसिबली वुड बी समवेअर अराउंड दिस डेट. आणि त्यानुसार त्यांनी तिला ते पाठवलं गिफ्ट हॅम्पर. नो युअर कस्टमर्स डीपली.
तुम्ही 4 दिवस इंस्टाग्राम वरती जर असाल, नेटफ्लिक्स वरती असाल आणि जर नोटिफिकेशन तुमचे ऑन असतील, स्पेशली मोबाईल्स वरती ना, इन्स्टा, फेसबुक, लिंक्डइन वगैरे, तुम्ही चेक करा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये मेसेजेस येणार, की याने हे पोस्ट केलंय, त्याने ते पोस्ट केलंय, किंवा वी आर मिसिंग यू, वी आर हे ते बदलत राहतात. ते ट्राय करत आहेत की तुम्ही नेमकं कुठल्या वाक्याला किंवा कुठली गोष्ट बघून तुम्ही त्या ऍप वरती किंवा तुम्ही त्या ठिकाणी याल आणि ते ऍप वापरायला सुरुवात करणार. इव्हन अमेझॉन वरती तुम्ही कुठला प्रोडक्ट चेक करा, राईट? त्या प्रोडक्ट वरती काही डिस्काउंट असेल किंवा काहीतरी नवीन असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येणारच येणार. तुम्ही गुगलमध्ये काहीतरी सर्च करा, तुमचे गुगलचे जे ब्राउझरचं फीड येतो त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट्स येणार. सो नो युअर कस्टमर्स डीपली. आणि या सगळ्या गोष्टी त्या करू शकतात कारण त्यांच्याकडे डेटा आहे. सो नो युअर कस्टमर्स डीपली. त्यांच्याबरोबर बोला, बसा, समजा त्यांना कधी, कुठल्या तारखेला, कशा प्रकारे, किती क्वांटिटी मध्ये, किती याच्यामध्ये काय काय प्रोडक्ट सर्व्हिसेस लागण्याची शक्यता आहे, सगळं समजून घ्या. नुसत्या गप्पा मारणं म्हणजे रिलेशनशिप बिल्ड करणं होत नाही, राईट? क्रिएट मिनिंगफुल अँड इमोशनल कनेक्शन्स. तुम्ही मॅकडॉनल्ड्सची कुठली ऍड जर बघितली असेल, दे ऑलवेज अपील टू द इमोशन्स. टायटन अपील टू द इमोशन्स, राईट? अशा बरेचशा ऍड्स आपण बघतो, त्यांचा फोकस आहे तो इमोशन वरती आहे. आता मिनिंगफुल इमोशनल कनेक्शन कस्टमर्स बरोबर म्हणजे काय? कस्टमरने फोन केला, अरे मला हे असं आता लगेच करून हवं होतं, देऊ शकशील का? ठीक आहे, ट्राय करतो. ट्राय करतो बोलल्यानंतर तुम्ही खरंच प्रयत्न केला का? खरंच करून दिलं का? होत आहे, नाही होत आहे, जे काही आहे ते तुम्ही कस्टमरला सांगितलेलं आहे का? हॅव यू रीच्ड आउट अँड एस्टॅब्लिश्ड अँड स्पोकन टू द कस्टमर? त्याला एखादा प्रॉब्लेम कधी त्यांनी पॅनिक केलेला आहे तर सर तुम्ही घाबरू नका, मी आहे. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम किंवा चॅलेंजेस आहेत, दॅट आय विल टेक केअर ऑफ. क्रिएट मिनिंगफुल इमोशनल कनेक्शन्स, राईट? लोकांना बरंच प्रॉब्लेम असतात, छोटं मोठं काही असेल, पण हाऊ कॅन आय क्रिएट मिनिंगफुल कनेक्शन थ्रू माय प्रोडक्ट अँड सर्व्हिस विथ द कस्टमर्स? याच्यावर थोडासा विचार करा. आस्क युअरसेल्फ की आता जबरदस्तीचे इमोशन आणण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका, पण प्रत्येक गोष्टीला म्हणजे इफ ही इज गोइंग टू बाय युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, त्याची काही ना काहीतरी गरज आहे. ती त्याला गरज का जाणवते? ती त्याच्या सेक्युरिटी थ्रू येते की इनसेक्युरिटीतून येते, राईट? सो अंडरस्टँड दॅट अँड यूज दॅट. कारण बऱ्याच वेळा लोक काही ऑर्डर करतात, अरे हे बरोबर असेल ना, तर नसेल तर मग काय होणार? मग अशा वेळी तुम्ही सर तुम्ही घ्या ना, बिंदास मी आहे ना. जर काही कमी जास्त झालं तर मी तुम्हाला प्रोडक्ट तो रिप्लेस करून देतो. ही पहिली गोष्ट म्हणजे रिप्लेस करायची गरज लागणार नाही. आणि काही झालं तर मी तुम्हाला कुठलाही प्रश्न न विचारता तो प्रोडक्ट रिप्लेस करून देतो. क्रिएट meaningful emotional connections, right? So understand that. Consistent communications with the customer. परत खूप मोठी चूक छोटे व्यावसायिक करतात, स्पेशली इज, हा, आता आपलं रिन्युअल आहे, सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, एएमसी ना, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. आता रिन्युअल आहे. आता सरांना फोन करायचा, सर आपलं रिन्युअल आहे, करायचं आहे की नाही करायचं आहे, झालं, संपलं. दॅट इज नॉट कन्सिस्टंट कम्युनिकेशन विथ द कस्टमर. वर्षातनं एकदाच मला तुमची आठवण पडते का? तर माझा चेक तुमच्याकडे आहे आणि तो तुम्ही मला द्यायला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे येतो. दॅट इज नॉट कन्सिस्टंट कम्युनिकेशन. कन्सिस्टंट कम्युनिकेशन म्हणजे काय? तर तुम्ही कुठे कस्टमरला भेटाल किंवा काय झालं अधून मधून, म्हणजे मी नाही सांगत दररोज कस्टमरला कॉल करा, पण एक महिन्यात ना किंवा 2 महिन्यात ना एकदा कस्टमरला फोन करा, त्याला विचारा की सर कसं, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ना? तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम तर नाही येत आहे ना? अजून काही चॅलेंजेस किंवा काय, सगळं व्यवस्थित? गरज असेल तर सांगा, इंजिनियरला किंवा आपला सर्व्हिसवाला येऊन जाईल काही चेक करायला.
Simple, just one phone call. They need that reassurance that is there, consistent communication with the customer. अगदी छोटी गोष्ट ना, तुम्हाला एखाद्या कस्टमरने तुम्हाला भेटण्यासाठी बोलवलेलं आहे, एका मीटिंगसाठी बोलवलेलं आहे. आपण जातो, आपण भेटतो त्या कस्टमरला, पण आपण एक छोटस ईमेल नाही पाठवत. डिअर सर, डिअर मॅडम, थँक्यू, इट वॉज नाईस मीटिंग यू. फर्दर टू आर डिस्कशन, दिस वॉज डिस्कस्ड, प्लीज, ओके, फाईन, थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. कन्सिस्टंट कम्युनिकेशन विथ द कस्टमर. तुम्ही कुठल्याही कस्टमरची क्वेरी सॉल्व्ह केली की डिअर सर, वी रिग्रेट द इनकन्व्हिनियन्स कॉज टू यू बिकॉज ऑफ सो अँड सो प्रॉब्लेम, वी हॅव नाव addressed that problem and it has been closed. It should not occur again. If it occurs again, this is the thing that we will do. Consistent communication with, आणि जेवढं कन्सिस्टंट कम्युनिकेशन असेल तेवढे तुम्ही मिनिंगफुल इमोशनल कनेक्ट बनवू शकता कस्टमर. पण आपण असं किती वेळा करतो की मी एक साधा थँक्यू मेसेज किंवा, राईट, माझा कस्टमर मला असं चालता चालता कुठे भेटला, हा काय साहेब कसं काय चाललंय, ठीक आहे, अच्छा, ओके, ठीक आहे, अरे नाही सर, व्यवस्थित आपण काय करतायत, तुम्हाला कुठे काही त्रास नाही, जस्ट सिंपल चौकशी ना, बाकी काही लागलं तर सांगा, आम्ही आहोत. सिम्पल थिंग्स मेक अ लॉट ऑफ डिफरन्स. तुम्ही जे कस्टमरला कम्युनिकेट करता किंवा कमिट करता, 3 दिवसात, 2 दिवसात आय विल गेट बॅक टू यू, किंवा हा मी प्रॉब्लेम सॉल्व, तो करा. 3 दिवसात सांगितलंय तर तिसऱ्या दिवशी तुमच्याकडून होत आहे, नाही होत आहे, कस्टमरला फोन करा. प्लीज अंडरस्टँड, ही इज मच मोर हॅपी टू हॅव अ क्लिअर अपडेट फ्रॉम यू रॅदर देन नो अपडेट फ्रॉम यू. म्हणजे आपण सांगतच नाही, राईट. सो हॅव कन्सिस्टंट कम्युनिकेशन विथ द कस्टमर. आज घडीला अमेझॉन, आपण ते चेक करतो नाही करतो ती दुसरी गोष्ट आहे, पण प्रत्येक जण आपल्याला रोज काही ना काही, काही ना काही, कुठे ना कुठे, कसं ना प्रकारे पाठवत असतो. ओव्हरडू पण नका करू, बट एन्श्योर दॅट यू आर कॉन्स्टंटली इन टच विथ युअर कस्टमर. मे बी महिन्यातनं एकदा, मे बी 2 महिन्यातनं एकदा, पण करा. फक्त रिन्युअल टू रिन्युअल कस्टमर कडे नका जात राहू, राईट. देन प्रोव्हाइड एक्सेलंट कस्टमर सर्व्हिस ॲट each पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. प्रत्येक टप्पा तुमच्यासाठी, तुमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग करण्यासाठी संधी आहे, सुवर्ण संधी आहे. कस्टमर कॉल करतो, सर मला प्रोडक्ट विषयी माहिती हवी आहे, बेसिक इन्क्वायरीचा कॉल तुम्ही कसा हँडल करता, कसं रिस्पॉन्ड करता, त्या एका कॉलवरती तुम्ही लाखो करोडोंची डंडील सुद्धा करू शकता. हाऊ डू यू ट्रीट युअर कस्टमर्स, हाऊ डू यू इंटरॅक्ट विथ युअर कस्टमर्स, दॅट इज इम्पॉर्टंट. युट्यूब वरती आपण बघितलं असेल बऱ्याच वेळी, एक साधा सुद्धा माणूस मोठ्या लक्झरी कारच्या शोरूम मध्ये जातो, त्याच्याकडे कोण पाहत नाही, मग कोणतरी सेल्समॅन येतो, त्याला विचारतो सर तुम्ही काय, आणि मग तुझी गाडी घेतो, आणि मग बाकीचे सगळे, अरे हा माणूस एवढा श्रीमंत असेल आम्हाला वाटलं नव्हतं, नाही, राईट. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू एन्श्युअर एनी कस्टमर, वेदर ही इज गिव्हिंग यू बिझनेस और नॉट गिव्हिंग यू बिझनेस, तो एक तुमच्याकडून एक चांगला अनुभव घेऊन जातोय. तुम्ही त्याला अनुभवाच्या 4 गोष्टी, म्हणजे त्याला सांगा सर तुम्ही माझ्याकडून प्रोडक्ट किंवा सर्व्हिस माझी घेऊ अगद अथवा नका घेऊ, राईट. पण तुम्ही कोणाकडून सर्व्हिस घेताना ना, या 3 गोष्टींकडे लक्ष द्या, या 4 गोष्टींकडे लक्ष द्या. इथे तुम्हाला असा फायदा होऊ शकतो, इथे तुम्हाला हे होऊ शकतो. सगळ्याच गोष्टी सांगायच्या गरज नाही, पण एक 3-4 गोष्टी तुम्ही सांगू शकता सहज. दॅट इज एक्सलंट कस्टमर सर्व्हिस ॲट इच पॉइंट. तो तुमच्याकडे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घ्यायला आलाय, डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, यू कॅन ऑफर हिम अ ग्लास ऑफ वॉटर, और मे बी अ कप ऑफ टी, और मे बी अ सँडविच और सम स्नॅक्स. डिपेंड करतो तो तुम्हाला किती बिझनेस देतोय, कशा प्रकारचं काय. पण एक साधा पाण्याचा ग्लास जरी आपण दिला ना, तरी त्याचा इम्पॅक्ट प्रचंड असतो. So we ignore this little small tidbit things that are there. So each point, right? जेव्हा केव्हा कस्टमर आपल्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येतो, इट इज अन एक्सेप्शनल ऑपॉर्च्युनिटी फॉर अस टू प्रोव्हाइड कस्टमर सर्व्हिस द्यायला पाहिजे, राईट. क्रिएट पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स. अगेन इथे डेटा महत्वाचा आहे. आज नेटफ्लिक्स आपल्याला पर्सनलाइज्ड पेज देतो,
पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन देतो. यूट्यूब पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन देतो. फ्लिपकार्ट पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन देतो. ऑलमोस्ट ऑल मेजर ऍप्स दॅट आर देअर, दे आर गिव्हिंग अस पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स. तो जमाना गेला जिथे लोकांना मास मार्केट किंवा मास प्रोडक्ट्स दिले जायचे. आता जमाना आहे टार्गेटेड कस्टमर सर्व्हिसचा, टार्गेटेड कस्टमर एक्सपिरियन्सचा. एकाच वेळेला, अँड थँक्स टू टेक्नॉलॉजी, राईट, आपण दोन ठिकाणी टीव्ही बघतो. आता आयपीएल चालू आहे. आयपीएल ला जे मुंबईमध्ये ऍड्स दिसतात आणि पुण्यामध्ये जे ऍड्स दिसतात त्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. किंवा बँगलोरमध्ये जे ऍड्स आहेत ते अजून डिफरंट आहेत. हा का हे का केलं जातंय? कारण क्रिएट पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स. युट्यूब वरती त्यांच्याकडे इतका प्रचंड डेटा आहे की कुठल्या तासाला कुठली व्यक्ती काय बघत असणार आणि त्याला कशा प्रकारची ऍड त्याच्या स्क्रीनवरती गेली पाहिजे आणि तो कशा प्रकारची ऍड किती वेळापर्यंत बघू शकतो, त्यानुसार ऍड्स पुश केला जातात. मग एवढं सगळं जर पॉसिबल होत असेल तर आपण याच्यामध्ये का मागे पडायचं? वी नीड नॉट हॅव एनिथिंग दॅट इज ॲज बिग ॲज युट्यूब आणि नेटफ्लिक्स सारखे अल्गोरिदम्स वगैरे डेव्हलप करायची गरज नाही. एक सिम्पल एक्सेल शीट मध्ये कॅप्चर केलेला डेटा, कस्टमरचे बाईंग पॅटर्न्स, कस्टमरची हॅबिट्स, त्याची इनडेप्थ नॉलेज, त्याचे प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस काय काय आलेले आहेत, ते जर आपण स्टडी केलं तर आपण एक पर्सनलाइज सर्व्हिस कस्टमरला देऊ शकतो. आपण इनफॅक्ट एक पॅटर्न आयडेंटिफाय करू शकतो की आपल्या कडे येणार जे कस्टमर्स कशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देत आहेत किंवा आपल्याला बिझनेस देत आहेत, कधी पीक आहे कधी लो आहे. We can get all these data. So we can create a personalized experience. But for that, we need to capture the data. Decrease wait time. तुम्ही, मला वाटतं आपण प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला आहे की आपण कस्टमर केअरला कॉल करतो, युअर कॉल इज इम्पॉर्टंट टू अस आणि प्लीज स्टे ऑन द लाईन, राईट, हे आपण ऐकत राहतो. युअर कॉल इज इम्पॉर्टंट टू अस, प्लीज स्टे ऑन द लाईन. आणि 15 मिनिटं अशीच आरामात निघून जातात सरासरी. ऑन अन ऍव्हरेज 10 to 15 मिनिट्स तो कॉल लांबतोच लांबतो. त्याच्यातली 10 मिनिटं फक्त आपण वेट वरती असतो. तो वेटिंग टाइम आपण कमी करू शकतो का? मला माझा प्रोडक्ट डिलिव्हर करायला 10 दिवस लागतात, तो मी 5 दिवसात, 5 दिवस किंवा 6 दिवसात करू शकतो का? बँकेमध्ये जे आता आरटीजीएस होतं, राईट, एनईएफटी होतं, बँकेमध्ये चेक्स जे आहेत ते अगोदर आउटस्टेशन चेक्स एस्पेशली किंवा दुसऱ्या बँकेचे चेक्स जे आहेत ते 4-4, 5-5 दिवसांनी क्लिअर व्हायचे. एक आठवडा सहज जायचा. आज आउटस्टेशन असू दे किंवा लोकल चेक असू दे, ते 2 ते 3 तासाच्या आतमध्ये क्लिअरिंग. बऱ्याच वेळेला एनईएफटी आयएमपीएस थ्रू इमिडिएट रिअल टाइम ट्रान्झॅक्शन होत आहेत. दे हॅव डिक्रीज द वेट टाइम. तो बिल्ड कस्टमर रिलेशन. वेट टाइम आपण कुठे कमी करू शकतो? स्विगी, झेप्टो वगैरे आज सांगतायत, राईट, दे ऑल्सो डिक्रीज द वेट टाइम. त्यांचं सगळं बस्तान जे आहे ते त्याच्यावरती बांधलेलं आहे. आता त्या वेळेत तेवढं देऊ शकतात नाही देऊ, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट कुठे कशा प्रकारे जेन्युइनली, मी हा शब्द वापरतोय जेन्युइनली, कुठे कशा प्रकारे आपण कस्टमरसाठी वेट कमी करू शकतो का? हॉस्पिटल्समध्ये जातो आपण, राईट, डिस्चार्ज घेतेवेळी इन्शुरन्स कंपनी 3 तासाचं जर ते टॅट असेल त्यांचा टर्न अराउंड टाइम, तर ते 3 तासच लावतात. मी 3 तासाऐवजी क्लिअरन्स द्यायला कस्टमरला कदाचित 2 तास 45 मिनिटं घेतली, फक्त 15 मिनिटं त्याच्यातली कमी केली. माय कस्टमर विल बी हॅपी. मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. कारण डिस्चार्ज घेतेवेळी जे आहेत, राईट, लोक जे आहेत ते एका वेगळ्या प्रकारच्या स्ट्रेसमध्ये असतात. त्यांना पेशंटनं घरी येऊन जायचं असतं, क्लिअरिंग पेपर इथे तिथे धावपळ चाललेली असते. कॅन हॉस्पिटल्स रिड्यूस द टाइम दॅट दे गिव्ह, राईट, पेशंट डिस्चार्जसाठी? सगळ्यांचा अनुभव आहे 6 ते 7 तास आरामात जातात. तर 6 ते 7 तासांऐवजी 5 तास किंवा 4 तासात डिस्चार्ज केलं तर डिक्रीज द वेट टाइम. मी फक्त एक एक्झाम्पल दिलेला आहे, असे बाकीचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत विच यू कॅन थिंक. अँड हाऊ डू आय रिड्यूस द वेट टाइम फॉर माय कस्टमर? क्रिएट सिम्पल टूल्स
फॉर युअर कस्टमर टू लर्न अबाउट युअर प्रोडक्ट. माझ्या ओळखीचे एक आहेत, त्यांची सॉफ्टवेअरची कंपनी आहे, विराज इन्फोटेक करून. आणि त्यांनी त्यांच्या कस्टमरला ते टॅक्सेशन आणि जीएसटी रिलेटेड व्हिडिओ, त्यांचं सॉफ्टवेअर आहे, कस्टमरला जीएसटी टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मदत करतात ते. त्यांनी एक सिंपल व्हिडिओ बनवलेला आहे की त्यांचा प्रोडक्ट जो आहे, त्यांचा सॉफ्टवेअर जो आहे, तो कशा प्रकारे तुम्ही वापरू शकता, कशा प्रकारे तुम्ही तो इन्स्टॉल करून रन करू शकतो, कुठे कुठे तुम्हाला काय प्रॉब्लेम आले तर काय करायला हवं. आणि ते व्हिडिओ ते त्यांच्या कस्टमर्स बरोबर शेअर करतात. एक सिंपल डेमो त्यांनी बनवलेला आहे की अशा प्रकारे तुम्ही इन्स्टॉलेशन आणि रन करू शकता. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम किंवा चॅलेंज आली तर ट्रबल शूटिंग साठी काय करू शकता. ऑल बेसिकली ऑल प्रॉब्लेम्स अँड challenges that are there, that are covered. आता हे सिंपल टूल आहे, एक व्हिडिओ छोटासा बनवला, युट्यूबवर टाकलेला आहे, कस्टमर्स बरोबर शेअर केलेली आहे लिंक, डन. किती वेळ लागतो त्याला, राईट? पण आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो का, राईट? सो क्रिएट सिंपल टूल्स फॉर युअर कस्टमर्स टू लर्न अबाउट युअर प्रोडक्ट. ड्रॉपबॉक्सचं दुसरं एक एक्झाम्पल आहे. ड्रॉपबॉक्स जेव्हा लॉन्च झालं, कोणच वापरत नव्हतं. ड्रॉपबॉक्स इज बेसिकली युअर फाईल सिंक्रोनायझेशन सिस्टम, राईट? आणि त्यावेळेला प्रत्येक सिस्टम मध्ये प्रत्येक फेरी सिंक करा, या सिस्टम मधून दुसऱ्या लॅन वॅन होतं, पण तरी सुद्धा फाईल, एकच फाईल इथून कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करा, आणि ते बरेचसे किचकट प्रोसेस होतं. ड्रॉपबॉक्सने एक छोटासा, तो व्हिडिओ अजूनही युट्यूबवर अवेलेबल आहे, 2 का 3 मिनिटांचा व्हिडिओ. जस्ट गो अँड सर्च फॉर ड्रॉपबॉक्स व्हिडिओ, लॉन्च व्हिडिओ. ड्रॉपबॉक्सचा तो व्हिडिओ ड्रॉपबॉक्सने टाकला, आणि कसं ते जर तुम्ही वापरलं ड्रॉपबॉक्स, तर तुम्हाला 50 वेळा फाईल सेव्ह करायची, अपडेट करायची जी काही त्रास आहे आणि तो किचकटपणा आहे, तो कसा अगदी सोपा होऊन जातो, ते त्यांनी 2.5-3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी ते दाखवून दिलं. अँड overnight 75,000 customers downloaded ड्रॉपबॉक्स, फक्त एका सिंपल व्हिडिओ मुळे. कसं वापरायचं आणि ड्रॉपबॉक्स वापरायला किती सोपं आहे, ते त्या 2 का 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवून दिलं, राईट? सो क्रिएट सिंपल टूल्स फॉर युअर कस्टमर्स टू लर्न अबाउट युअर प्रोडक्ट, हाऊ टू यूज युअर प्रोडक्ट, और हाऊ टू यूज युअर सर्व्हिस, हाऊ कॅन दे बेनिफिट. कस्टमर फीडबॅक कलेक्ट करत राहा, त्यांच्याशी बोला, ऐका, राईट? कस्टमर फीडबॅक कलेक्ट करायचं झालं, मी 2-3 पॉईंट एकत्रच करतोय. कलेक्ट कस्टमर फीडबॅक, लिसन टू युअर कस्टमर्स. फीडबॅक कलेक्ट करायचं झालं म्हणजे काय, तर कस्टमर आपल्याला काय सांगतोय ते ऐकणं. आणि जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा ऐकणं म्हणजे फक्त तो काय बोलतोय, बोल बाबा मी नुसतं नाही. त्याच्या हावभावाकडे लक्ष द्या, त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्या, तो कशा प्रकारे बोलतो, अत्यंत तळमळीने बोलतोय की नुसतं बोलायचं म्हणून बोलतोय, किंवा एकदम त्रासलेल्या चेहऱ्याने बोलतोय की एकदम संथपणे बोलतोय, कसं बोलतोय. अंडरस्टँड, अंडरस्टँड. कस्टमर फीडबॅक कलेक्ट करते वेळी फक्त त्या फीडबॅक कडेच लक्ष नका देऊ, तर त्याचा कॉन्टेक्स्ट, कशामुळे तो या गोष्टी आपल्याला सांगतोय, का सांगतोय, हे समजण्याचा प्रयत्न करा. आणि ते समजण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच ऐक, की कस्टमर मला काय सांगतो, कशासाठी तो या गोष्टी सांगतोय, राईट? लिसन टू युअर कस्टमर्स. आपल्याला आवडेल नाही आवडेल, पण ते बऱ्याच वेळेला खूप काही गोष्टी सांगतात, सगळ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत असंही नाही, पण ऐका. कलेक्ट कस्टमर फीडबॅक, राईट? वर्षातनं एकदा तरी कस्टमर फीडबॅक सर्व्हे कंडक्ट करा. एक 5 ते 6 प्रश्न, तुम्हाला आमची सर्व्हिस कशी वाटली, तुम्ही आमची सर्व्हिस यापुढेही घेत राहाल का, तुम्ही आमची सर्व्हिस दुसऱ्या कोणाला रेकमेंड करणार का, 1 to 10च्या स्केल वरती तुम्ही कसं काय रेट करणार आमची सर्व्हिस. बस झाले, सिंपल 5. काही फार मोठं प्रचंड असं आपल्याला काही जग नाही जिंकायचं आहे, पण 5 साधे सुधे आपल्या व्यवसायाशी निगडीत प्रश्न, गिव्ह इट टू द कस्टमर्स, कलेक्ट देअर फीडबॅक. तुम्ही कुठलंही काही केलं, 6 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा, कमीत कमी स्पीक टू युअर कस्टमर्स, कलेक्ट द फीडबॅक, अंडरस्टँड. त्यांच्याकडून कशा प्रकारचे कंप्लेंट्स येत आहेत, कशा प्रकारचे क्वेरीज येत आहेत, ते काय येत आहेत, सारख्या सारख्या तशाच काय येत आहेत, किंवा प्रत्येक फेरी वेगवेगळ्या काय येत आहेत.
गो स्पीक टू युअर कस्टमर्स. तुमचा कस्टमर तुमच्या ऑफिसच्या खुर्चीवर येऊन नाही बसणार. तुम्ही तुमच्या ऑफिसची खुर्ची सोडून त्याच्या ऑफिसच्या खुर्चीमध्ये जाऊन बसायला पाहिजे. देन यू विल गेट जेन्युइन फीडबॅक. देन यू विल एस्टॅब्लिश डीप कनेक्ट विथ युअर कस्टमर. देन यू विल नो युअर कस्टमर डीपली. आपण फक्त आपल्या खुर्चीत बसून मला कस्टमरला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, नाही. तो कशा प्रकारे आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वापरतोय ते जाऊन बघा ना एकदा. यू विल गेट एक्सलंट फीडबॅक, एक्सलंट फीडबॅक. राईट. अँड ऍक्ट ऑन दॅट फीडबॅक. पण हे सगळं करण्यासाठी तो काय सांगतोय ते जेन्युइनली ऐकण्याची गरज आहे. अँड देन हे सगळं तो देतोय, तुम्हाला फीडबॅक देतोय, सांगतोय, तुम्ही त्याचं ऐकतायत, तुम्ही करतायत, तो सांगतोय त्याप्रमाणे ते बदल त्याला दिसत आहेत. कस्टमर मूर्ख नसतात. त्यांना जे सांगते फीडबॅक तेव्हाच देतील जेव्हा ते पाहतील की आपण काहीतरी चेंजेस करतोय. अँड देन दे विल स्टार्ट व्हॅल्युइंग द रिलेशनशिप. आणि ते जेव्हा असं करायला लागतात, राईट, त्याच्यासाठी आपल्याला ऐकणं गरजेचं आहे. ते जेव्हा असं करायला लागतात तेव्हा एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. सर, थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल फीडबॅक. वी अप्रिशिएट अँड ट्रुली एक्नॉलेज. राईट, आम्ही तुमचे आभारी आहोत. आज आमचा व्यवसाय एवढा मोठा झालाय तुमच्यामुळे झालेला आहे. तुम्ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करताय, तुमच्या प्रत्येक कस्टमरला एक थँक्यू मेल पाठवा की आज 10 वर्ष झाली आणि तुम्ही जर नसतात तर 10 वर्ष झाली नसती मला या व्यवसायात. अप्रिशिएट युअर कस्टमर. थँक्यू सर, वी व्हॅल्यू युअर बिझनेस अँड जेन्युइनली मीन इट. पण असं किती वेळा आपण करतो? वर्षात ना एकदा फक्त एक कार्ड पाठवायचा आहे कस्टमरला थँक्यूचा, की तुम्ही सर आमच्याबरोबर एवढं बिझनेस, आणि वी लुक ॲट आर कंटिन्यूड असोसिएशन की वी आर हॅप्पी. आता तुम्ही डेटा कॅप्चर करता, तुम्ही बघता तरी हा व्यक्ती माझ्याकडे मागची 10 वर्ष झाली बिझनेस करतोय. सर, आज आपण करत असलेल्या बिझनेसला 10 वर्ष झाली. अँड वी आर हॅपी, वी आर प्राऊड दॅट वी हॅव बीन एबल टू सर्व्हिस यू फॉर 10 years. यू आर वन ऑफ आर व्हॅल्यूड कस्टमर्स. आणि तिथे काहीतरी छोटं डिस्काउंट देत असेल तर काय देत असेल तर ते द्या. एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड अँड अप्रिसिएशन. देन ऑब्विसली क्रिएट अ कस्टमर फर्स्ट कल्चर. अमेझॉनचं थोडस, जेफ बेझोसचं एकदम टोकाचं उदाहरण आहे, पण खूप महत्वाचं उदाहरण आहे. त्यांनी त्याच्या एम्प्लॉईजना एकदम मेल लिहिलेला आणि द कॉन्टेक्स्ट वॉज पुश द एनवेलप करून. हे आहे, तुम्ही सर्च करू शकता ऑनलाईन अमेझॉन पुश द एनवेलप. त्याच्यामध्ये जेफ बेझोसने लिहिलेलं की रात्री 1 वाजता जरी तुमच्या कस्टमरचा कॉल आला तरी झोपेतून उठून तो कॉल घ्या, त्याचा प्रॉब्लेम काय आहे तो सॉल्व्ह करा, नंतर झोपायला जा. त्याच्याशिवाय झोपायला जाऊ. दॅट इज क्रिएट अ कस्टमर फर्स्ट कल्चर. की तुमचा कस्टमर तुमच्या बिझनेसचा मानबिंदू आहे, केंद्रबिंदू आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय त्रास घ्यायला तयार आहात. अँड आय यू विलिंग टू पुट, कारण तुमचा कस्टमर पहिला आला तर तुमचा व्यवसाय आपोआप वाढणार. सो अंडरस्टँड कस्टमरला. अरे नंतर करू, आता हा तर असाच आहे, तो तर तसाच आहे. नाही. एव्हरी कस्टमर इज अ जेन्युइन कस्टमर. Treat him with care, love, and respect, and he will reciprocate in the same way. So, create a customer first. And last but not the least is build trust through transparency. जसं मी सांगितलं ना, तुमच्याकडे जो कस्टमर येतोय त्याला जे काही आहे नाही ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू सांगा. सर, इथे आपल्याला या अशा गोष्टी प्रॉब्लेम येऊ शकतात. बिकॉज यू नो. आणि बऱ्याच वेळेला हे होतं. तुम्ही मेडिकल हॉस्पिटल्समध्ये जाल ना, तर म्हणजे चांगल्या हॉस्पिटल्समध्ये यू विल ऑलवेज सी द डॉक्टर विल कम, ही विल सिट विथ यू अँड ही विल टेल यू की आपण सर्जरी करतोय. पण सर्जरी करताना या गोष्टींचा धोका आहे. सर्जरी झाल्यानंतर आपल्याला 2 तासासाठी यांना ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावं लागेल. त्याच्यानंतर सर्जरी सक्सेसफुल झाली तरी 1, 2, 3 कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. ते जर झाले तर मग ही अशी पुढची ट्रीटमेंट असणार आहे. गुड हॉस्पिटल्स डू दॅट. ते घाबरावं म्हणून नाही, बट दे आर बिंग ट्रान्सपरंट. दे आर टेलिंग अस व्हॉट आर द पॉसिबल प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस दॅट आर देअर.
माझ्या व्यवसायाशी निगडीत ज्या काही कुठल्या गोष्टी आहेत ज्या कदाचित पुढे मागे किंवा वर खाली होऊ शकतात, मी माझ्या कस्टमर्सना चांगल्या प्रकारे सांगतो का? Right? Do I educate my customers? Do I tell them honestly what are the problems and challenges despite my best efforts they may face? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो ट्रस्ट बिल्ड करा, ट्रान्सपेरन्सी बिल्ड करा. यू विल हॅव वंडरफुल रिलेशनशिप विथ युअर कस्टमर्स. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर जॉईनिंग. तुम्ही जर ऑनलाईन बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओज येतील त्याचा तुम्हाला अपडेट येत राहील. राईट. अँड यू विल गेट टू नो. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. येस. एनी क्वेश्चन्स? अदरवाइज वी कॅन क्लोज. जर काही क्वेश्चन नसतील तर. So first up, thanks for a very interesting subject, very interesting topic, which is the core of all business. Um, माझा एक क्वेश्चन आहे की आता इन टर्म्स ऑफ टॉयज म्हणावा की हू वुड बी ॲक्च्युली अ कस्टमर फॉर मी. वुड इट बी द किड who would use that toy, or would it be their parents? So माझा जो जो काही पिच असेल किंवा माझे जे काही कस्टमर सेंट्रिक ऍक्शन्स असतील ते टुवर्ड्स देअर पेरेंट्स असेल का टुवर्ड्स दी चाइल्ड इज व्हॉट आय रिअली वॉन्ट टू. सो तुम्हाला दोन्ही दोन्ही रिलेशनशिप महत्वाचे आहेत. द चाइल्ड इज गोइंग टू यूज द प्रोडक्ट, but the parent is going to pay for it and many times decide about it. राईट. So दोन्ही महत्वाचे आहेत. आता तुम्ही दोघांनाही पिच केलं पाहिजे, पण बाईंग डिसिजन कोण आहे ते तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल. अँड इन्फ्लुएन्सर, राईट? बऱ्याच वेळेला मुलं इन्फ्लुएन्स करतात आई वडिलांना. राईट. नॉर्मली फॅमिलीमध्ये कार घेतली जाते. कार ती आई वडील नाही घेत, मुलांनी हट्ट केलेला असतो, म्हणून आई वडील जाऊन कार घेतात. सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. राईट? तर त्याच्यासाठी आता तुम्हाला बघावं लागेल तुमचा जो डेटा आहे, किंवा तुम्ही आता कोणालाही टॉईज जे घेतायत, राईट, ते पेरेंट्स कुठल्या प्रकारचे एज ग्रुपच्या मुलांसाठी घेतायत, कशासाठी घेतायत, का घेतायत, राईट? राईट. त्यांचा पेरेंट्सचा एज ग्रुप सुद्धा तुम्ही एक अंदाजे हे करू शकता. नॉर्मली ऑब्व्हियसली वेन यू आर सेलिंग देम, यू कॅनॉट से की तुमचा एज ग्रुप किती आहे, पण त्यांना बघून तुम्हाला एक अंदाज येईल किंवा त्यांची मुलं किती मोठी आहेत. राईट. सो यू कॅन स्टार्ट कॅप्चरिंग दीज डेटा इनिशियली. त्याच्यावरून तुम्हाला समजेल की यु नो हुम टू गो स्पेसिफिकली मोर ॲट द चिल्ड्रन ऑर द पेरेंट्स. आणि तुम्ही त्यांना एक सहज प्रश्न विचारू शकता की काय झालं, मुलगा हट्ट करत होता की तुम्हाला त्याला द्यावं असं वाटलं. सिम्पल कॅज्युअल क्वेश्चन ना, त्याच्यामधून तुम्ही हा कॅप्चर करू शकता. राईट. Who is the influencer? But have those conversations na, with the parents. That will help you. राईट. यप. थँक्स सर. Sachin, Smita. Uh, हो माझ्याकडे एक मला स्टोरी शेअर करायची आहे. जेव्हा मी ग्लोबल कोकणला स्टॉल लावला होता माझा, हा. त्यावेळेला भरपूर व्हिजिटरने व्हिजिट केलं होतं तिथे. हम्म. इट इज लाईक भरपूर होते, पण व्हॉट आय डिड, मी तिथे एक बुक ठेवली होती हा. आणि मी सांगितलेलं की ज्यांना जर म्हणजे तुम्ही तुमचे ऍड्रेस द्या, नाही तर आमचे डिटेल्स आम्ही तुम्हाला पाठवू. सो आफ्टर एक्झिबिशन मी त्यांचा एक ग्रुप बनवलेला आणि त्या एक्झिबिशन मध्ये एका सरांनी मला एक रिक्वायरमेंट सांगितलेली. इट इज लाईक रँडमली, मला माहिती नव्हतं ते होईल की नाही होईल असं. तो ही सेड की त्याला ना 60 kg हे पाहिजे, डेट्स हवेत म्हणून. हो. तो माझा स्टाफ बोला, अरे मैडम ऐसे बहुत जन आते हैं, इनको इग्नोर करो, ऐसा नहीं रहता है. बट द थिंग वॉज, मी तो ब्रॉडकास्टचा ग्रुप बनवलेला, मी डेली टाकत होते. तर समोरून त्या कस्टमरने मला सांगितलं, अरे मॅडम मी तुम्हाला फक्त एकदा व्हिजिट केली आणि असंच बोललो मी, असंच म्हणजे इन द सेन्स माझी होती रिक्वायरमेंट, पण मला अपेक्षा नव्हती की तुम्ही हे करा. पण मी तो ब्रॉडकास्टचा मेसेज म्हणजे त्यांना पण तो गेला. देन आफ्टरवर्ड्स त्यांनी त्यांच्या मिसेसचा नंबर दिला. वी डिड फॉलो अप अबाउट दिस थिंग. तिला भरपूरशा इन्फॉर्मेशन दिल्या, कसं काय आयडेंटिफाय करायचं, ॲल्मेंट कसं, सॉरी स्टेट डेट्स कसा ओळखायचा. तर ते तिच्या क्वेरी सॉल्व्ह केल्या. आणि आफ्टर आता त्यांचं लग्नाचं सीझन होतं,
दॅट टाइम मग मी त्यांना ते डेट्स डिलिव्हर केले. तर ते ज्या दिवशी म्हणजे फर्स्ट बॅच माझी गेली आणि सेकंड बॅचच्या वेळेला असं झालेलं की मंडेला पप्पांना हॉस्पिटलाइज केलेलं होतं. सो समहाऊ माझा कोणाबरोबर कॉन्टॅक्ट होत नव्हता. मी स्टाफला तर सांगितलं होतं, पण मी स्पेशली मॅमना त्या कॉल करून मॅम तुम्हाला डेट्स मिळाले का टायमावरती? तर ती बोली अरे वाय यू आर टेकिंग सो मच बरीज, की मिळतील ना, ते कधीतरी मिळतील, हे आजच्या दिवसात मिळाले तरी बस झाले. पण मी कंटिन्यू दोनदा तीनदा फॉलोअप केल्यामुळे ना शी इज लाईक एवढी ओव्हरवेल्म झाली की ह्याच्यामध्ये पण तुम्ही कस्टमरला तेवढा वेळ देतात आहे आणि घरचं त्यांचं फंक्शन फार मोठं होतं. दे आर लाईक NRS फॅमिली होती, ते मला नंतर कळलं. हम्म, इथेच हम्म. मीरा रोडला राहतात ते. सो दॅट लेडी कंटिन्युअली माझ्यावर फॉलोअप करते आणि मला विचारते हाऊज युअर डॅड आणि कसं चाललंय काय. म्हणजे कधी कधी असं असतं की मी पण हे केलंय की कस्टमर बरोबर तुम्ही कसं रिलेशनशिप आणि कुठल्या ह्याने एक बॉन्ड जो असतो ना तो क्रिएट करणं गरजेचं आहे. कारण मी त्यांच्या वेळेला ती कन्सर्न दाखवलं की त्यांना टायमात पोहोचणं गरजेचं होतं हे ते. अ, तर हा एक माझा एक अनुभव आहे की जे आज सरांनी घेतलाय, अँथनी सरांनी, ते किती महत्वाचं आहे की तुम्ही नुसतं एक ऑर्डर आली आणि झाली त्याच्यानंतर परत कधीतरी तिने रेज केल्यावर ती भेटणं, दॅट इज इनकरेक्ट. की आपण ऑर्डर फुलफिल केल्यानंतर पण आपण त्या कस्टमरच्या किती टच मध्ये आहोत आणि किती त्याला हे देतो. आणि इट इज लाईक कम्प्लिटली मी बोलते ना की ब्रॉडकास्ट मेसेजेस होते, बट तरी समहाऊ ते सुद्धा मला क्लिक झाले. रिस्पॉन्स आला. येस, येस. हा. येस. गुड, गुड, गुड. व्हेरी गुड. सो एनिवेज, थँक्स फॉर शेअरिंग दॅट. खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे अगदी साध्या सुद्धा गोष्टी सुद्धा खूप प्रभाव पडून जातात. अँड दिस आर ऑल द टूल्स अँड मेथड्स टू डेव्हलप रिलेशनशिप विथ द कस्टमर. सो थँक यू फॉर जॉईनिंग टुडे. पुन्हा एकदा भेटू एका नवीन विषयासह मंडे म्युझिक्सला. धन्यवाद. बाय. थँक्स, बाय.